आणि आता पुढची बातमी। विधिमंडळातील एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरनं सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला असल्याचं रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला। योगेश कदमला विचारलं मी, विधिमंडळाच्या एका मोठ्या पदावरती बसलेल्या विधानसभेत विधिमंडळात मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीने त्याला सांगितलं, पण तो न्यायाधीशच आहे। योगेश कदमला सांगितलं तो न्यायाधीशच आहे, मला नाव घ्यायचं नाही। त्यांचं नाव योगेश कदमने मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। ती मोठी व्यक्ती आहे, उच्च आसनावरती बसलेली व्यक्ती आहे। अशा व्यक्तीने शिफारस केल्यानंतर ही व्यक्ती स्वच्छ असेल म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, कागदपत्र होती असं रामदास कदम यांनी स्पष्टीकरण दिलंय। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतला स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले। तो पण न्यायाधीशच आहे, ज्याने योगेश कदमला सांगितलं आहे तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। यावरती सुषमा अंधारे यांनी आवाहन केले। खरं तर रामदास कदम यांनी मोघम बोलू नये, हिम्मत असेल तर योगेश कदम यांना कोणी आदेश दिले त्याचं थेट नाव घ्या, असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना दिलंय। रामदास कदम मोघम बोलू नका। योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती, नेमकी कोणी आदेश दिलेले होते, हे जरा स्पष्ट बोला ना। तर एका बाजूला मंत्रिमंडळातील तो नेता कोण अशी चर्चा रंगलेली असताना रोहित पवारांनी मात्र सचिन घायवळ प्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप केलाय। सचिन घायवळ राम शिंदेच्या जवळचा आहे, त्यांनी योगेश कदमांना फोन केला असेल असा आरोप रोहित पवारांनी केला। शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी सभापती आणि गृह विभागाचा सहभाग आहे असा आरोप रोहित पवारांनी केला। घायवळ लंडनला गेला तेव्हा धाराशिवमधनं त्याला मदत करण्यात आली। हिंगोलीचा नेता घायवळला पाठिंबा देत होता असंही रोहित पवार म्हणाले। तर गौतमी पाटीलला उचलण्याची भाषा करणारे सरकारचे लोक आता निलेश घायवळ आणि संदीप पाटीलला पाठबळ देत असल्याची टीका रोहित पवारांनी केली। निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन घायवळ जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते, त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला। एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलची लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात। म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरिबाला सामान्य लोकांना मिळत नाही, जसं की पासपोर्ट, खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश घायवळला, निलेश घायवळ भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही। त्याच्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, निलेश घायवळ जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट। तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली, राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली, अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे। आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा, जे जे कोणी जबाबदार असतील त्या त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा। तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता। आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वरदास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो, अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शनमध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो। म्हणजे बघा, हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही,
हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, हे कुठंतरी आता परत एकदा सिद्ध होतं. अजून एक गोष्ट, निलेश गायकवाडच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे, त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश गायकवाडला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे हिंगोलीचा नेता हा कोण याचाही अभ्यास केला गेला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक स्पेशल केस लोकांना दाखवली गेली पाहिजे. हे सरकार गुंडांच्या मागे राहत नाही. बघूया येत्या काळामध्ये काय होतंय. आता न्यूज 18 लोकमतच्या या बातमीनंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब योगेश कदम यांच्या विरोधात आक्रमक झालेत. सचिन घायवळवर हत्या आणि खंडणीचे गुन्हे आहेत. योगेश कदमांनी सचिन घायवळचा शस्त्र परवाना मंजूर केला. कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. तर मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांना पाठीशी घातलं. तर एकनाथ शिंदेंनीही आपण पाठीशी असल्याचं कदमांना सांगितलेलं आहे अशी टीका परबांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं परब म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडच्या सभेत जाऊन सांगितलं होतं की योगेश तुझ्या पाठीशी मी आहे, तुला काय काळजी करायचं कारण नाही. आणि ज्या वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाठीशी असेल अशी भावना तयार झाल्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काय थैमान घातलेलं आहे त्याचा अजून एक पुरावा IBN लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आला. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे. शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्यासमोर पत्रकारांसमोर ठेवीन. परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. तर सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याच्या आरोपांवरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिलंय. परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनं मिळतो. सचिन घायवळवरती 2015 ते 2025 मध्ये एकही गुन्हा नव्हता. प्रलंबित गुन्हे नसल्यामुळे घायवळला परवाना दिल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं. जे काल मी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत, आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे.